रात्रीचे 11 वाजले होते. सुनीता बसस्थानकाजवळून पायीच घरी निघाली. रस्त्यावर दिवे होते, पण वायाने उजेड हलत होता. जणू सावल्या जिवंत भासत होत्या. ती चालत असतानाच तिच्या मागे पावलांचा हलका आवाज झाला. सुनीताने वळून पाहिले. कोणीच नाही. पण जणू कोणी तिच्या जवळच चालत होते. काही अंतरावर गेल्यावर तिला एका बसशेडमध्ये एक मुलगी दिसली. गोरी, सडपातळी, केस खांद्यावर विरळ पसरलेले, पांढरा फ्रॉक आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांत हसू. मुलगी म्हणाली, ताई, मला घरी सोडशील? मला भीती वाटते. सुनीता क्षणभर थांबली. इतका रात्रीचा वेळ. मुलगी एकटी. ती म्हणाली, कुठे राहतेस? मुलगी शांतपणे म्हणाली, तुमच्या रस्त्यानेच. दोघी चालू लागल्या. सुनीताने पाहिले, मुलीचे पाय जमिनीला अजिबात लागत नव्हते. पण तिच्या मेंदूने ते पहिल्यांदा मानायलाच नाकारलं. रात्र गडद होत गेली तशी मुलीचे प्रश्न विचित्र होत गेले. ताई, तुला रात्री कोणी मागे येतं का? तुला कधी सावलीने गाठलं का? सुनीताच्या अंगावर काटा उभा राहिला. ती म्हणाली, कशा विचित्र गोष्टी बोलतेस? मुलगी हळूच हसली. कारण मी स्वतः सावलीच आहे ना. सुनीता थिजून थांबली. समोरची मुलगी हळूहळू हवेत विस्कटायला लागली, जणू धूर पसरतो तशी. तिचा चेहरा काळवंडत होता. डोळे दोन खोल खड्ड्यांसारखे. ती गुरगुरत म्हणाली, मी खूप एकटी आहे. सखी नशील. कायमची. सुनीता आरडाओरडा करत मागे पळू लागली. पण आवाज दूरवरच अडकून पडला. रस्ता अचानक धूसर झाला. दिवे लुकलुकू लागले. मुलीचा आवाज सर्व दिशांनी ऐकू येऊ लागला. थांब ना. आपण दोघी रात्रभर सोबत राहू. सुनीता तावातून सुटल्यासारखी धावत आपल्या वसाहतीत पोचली. गेटजवळ पोचताच उजेड पडला आणि आवाज गायब झाला. घरी पोचून तिने दरवाजा लावून श्वास घेतला. खिडकीतून बाहेर पाहिले तर रस्ता शांत होता. ती पाण्याचा ग्लास घेणार इतक्यात तिच्या फोनवर मेसेज आला. अज्ञात नंबरवरून. फक्त एक फोटो. त्या फोटोत सुनीता रस्त्यावर घाबरलेल्या चेहऱ्याने पळताना दिसत होती. आणि तिच्या अगदी मागे तीच पांढरा फ्रॉक घातलेली मुलगी, काळे खोल डोळे आणि रक्ताळलेले हसू घेऊन तिच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत होती. खाली एकच वाक्य, मी आली आहे, सखी. तो संदेश वाचताच खिडकीबाहेरून अगदी जवळ हळूच फुसफुसणे ऐकू आले. आत येऊ. कथा इथे संपते. पण तिची सावली अजूनही कोणाच्या तरी मागे फिरते म्हणतात.